फरमाइश। राजकुमार यादव बोल रहा था सर जी, जिला नोएडा में आवाजी गांधीगढ़ से। जी बोलिए यादव जी। हमको एक गाना सुनना था सर जी। कौन सा गीत? माँ कटरी के दाना मोती का। मोहरा फिल्म का। जी सर। सुनवा रहे हैं आपकी पसंद का मोहरा फिल्म का ये गाना। झाडावर उठावर तुम्ही नाही तर खोलून टाकून तो रेडू मी काम धंदे नाही करत आणि काही नाही करत तिकडे पीठ संपून आलं घरातून हा जरा पैसे पाण्याचं पहा म्हटलं काही ना काही शादी करके पछताया क्या मम्मी जो भी नहीं रहेगा तो ये भी खत्म हो गया वो भी खत्म हो गया अरे काम ही नहीं तो कहाँ से लाए भाई हाँ ऐसा करे आदमी पैसे तो नहीं हो किधर से लाओ ऐसा करता मैं देखता किसके पास से मांगता और लेके आता अरे रेडू हाथ मत लगाना भाई फोड़ देंगे तो नाटोनी ना सर्व भाजीपाला घेऊन यायचा म्हटलं आणि चालले तर तुम्ही आणि तिकडे हे काय म्हणते बा काम धंद्याचा पहा म्हटलं आणि बसून नाही होत हा ड्रायव्हर की झाली म्हणून आता का दुसरं काही करत नाही का म्हटलं आता उन्हाळ्याचा काम धंदे नाही दुसरं काहीतरी पहा म्हटलं काहीतरी करा म्हटलं चला करू तो क्या करू काम ही नहीं रुकता देखता यार किसी को 5,000 रुपये ब्याज से मांग लेता किराणा फिराणा भरता आणि देखता कुछ ना कुछ करना पडेगा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करत जा ठीक आहे चला बघू पुढे व्हिडिओ काय मामा कोणाची वाट पाहू राहिलो म्हटलं आपण हा कोण येऊ कोण राहिलं साडू येऊ राहिला ना सांगितलं का तुला मांग आपल्याला काय करायचं तर पैसे घेऊन येऊ राहिला ना तो त्याला सांगितलं तर मी उसने मागितले होते दे म्हटलं 1 लाख रुपये मग नाही राजा 50,000 आहे म्हणे बा 50,000 घेऊन जा आता काय सांगू त्याला म्हटलं ठीक आहे म्हटलं बस 6 महिन्यापुरते द्या म्हटलं 50,000 रुपये 6 महिन्यात देतो आता कामधंदे आहे का तुम्हाला माहित आहे उन्हाळ्याचे हा दुसरं काय करू शकत नाही तर बिझनेस एवढं टाकून तर आपण सर्व हे चालूच आहो ना घायल याला आता काहीतरी करावं म्हटलं 50,000 घेतो लावतो डोकं काहीतरी लावा करा लागन तू बाई येऊ राहिला वाटते दिसू राहिला तो थांब बाजूला शांत राहा तुम्ही काही गोडबड करू नका नमस्कार भाऊ नमस्कार या म्हटलं आणले म्हटलं पैसे पण आठवणीने पाहा म्हटलं कसं आहे आपल्या संबंधात असं भांडणं झाले नाही पाहिजे म्हणून म्हटलं 50,000 आणले नाही बॅगेत ठीक आहे हे घ्या तुम्हाला खाली देतो पण आता तुम्ही 6 महिन्याची बोली केली 6 महिन्यात द्या म्हटलं आता मला जायचं आहे मला दुसरी ट्रेन आहे म्हटलं ठीक आहे चाललेस का अरे थांबा ना काही टेन्शन घेऊ नका तुमचे 50,000 रुपयांना 6 महिन्यात 100% मी तुम्हाला आणून घरपोच आणून देणार तुम्ही तरी मला अर्ध्या रस्त्यात दिले मी तुम्हाला घरपोच आणून देईन काही काळजी नाही तुम्हाला टेन्शन नका घेऊ तुम्ही चला चाय घेऊ ना म्हटलं हा चाय घेऊ ना नाही चाय नाही पाहिजे मला तुम्ही जा मला दुसरी ट्रेन आहे ना निघणारी आहे म्हणून म्हटलं मामा कोण आहे हा साडू आहे म्हणते एकदम यंग वयाचा दुसरा मामा पाहिले वय 35-40 वर्षाचा या पाहिला 26-27 वर्षाचा साडू कसा काय झाला लक्षात राहा मामा शांत राहा ना बरोबर काय करू राहिला चला म्हणतात जातो मी ठीक आहे हे घ्या थैली चला मग जातो मामा कोण आहे म्हटलं तुम्ही साडू म्हणून राहिला म्हणतो तुम्ही आता 26-27 वर्षाचा पोरग दिसरायला मला हा घरी सर्व सांगतो चला पहिले घरी चला इथं काय 4 लोक समजा म्हटलं तुम्हाला पैसे जा पहिले जाता आपल्या आपण लोकांना चोरतो म्हटलं लोक आपले चोरून घे चला पटकन लवकर तुम्ही म्हटलं होतं म्हणून 50,000 रुपये मागितले तर सीमा बहिणीले आता आठवणीनं 6 महिन्यानंतर देऊन देजा आणि मायवाली पोत पण तुम्ही मोडली होती त्याचे पण पैसे मध्ये देऊन देजा म्हटलं पोत घेऊन देजा नाही तर वाटलं नाही तर मी जीव घेतो बरं मायाला मामी स्वतःचा जीव घेतो म्हणते आणि माझ्या मामा 50,000 रुपये घेतले तर सही झाला काय करते काय माहित एवढे वाई 70,000 रुपये पाहिले नाही कधी पाहिले नव्हते ना पैसे खुशी राहिले तोंडात काय करा एवढे कुठे पैसे पाहू काय होते हो ना मग त्याला पैसे खाल्ले का मी देतो ना कमावून देतो ना 6 महिन्यानंतर ते आले बहिणीचे 70,000 कायले 50,000 रुपयाने ते आले 50,000 तिथे देतो आणि 20,000 ते आले पोतीचे मी मोडलेले ना 40,000ची पोत करून देतो 6-7 महिने थांब फक्त हा तू टेन्शन घेऊच नको त्याला पैसे रुपयात डुबवत नाही मी ते काही करा म्हटलं मला नका सांगू 6 महिन्यानंतर पैसे देजा म्हणजे देजा आणि माय पोत घेऊन देजा म्हणजे घेऊन देजा नाही तर तुम्हाला घरात येणं मुश्किल करून टाकन म्हटलं आता कसे तर तुम्ही घरात येता म्हटलं घरात येणं मुश्किल करून टाकाल म्हटलं हो ना माय देतो त्याला पैसे आठवून येऊन देतो चल जाय बरं तू एक ग्लास पाणी घेऊन ये बरं थकलो तिकडून बाहेरून आलो तर हो घेऊन येतो पण मी म्हटलं माझ्या बहिणीच्या नवऱ्याला घेऊन कोण घरी घेऊन आले होते हा घरी घेऊन यायचे होते पैसे तिथे घ्यायचे होते
एक चाय पेले असते ते एक कप आणि पाणी गिनी पेले असते महाचे. तुम्ही आणलंय नाही हा? लय मतलब आहे तुम्ही. पैसे भेटले का झालं तुमचं काम. हा माणसाला ओळखत जा ना. तो माणूस चांगला आहे बरं, पुण्याला राहायचे. हा माझ्या बहिणी चांगले, तुम्ही ओळखाचा पत्ताच नाही. नुसतं तुमचं पैशाचं पाहिजे. आज आपण कुठच्या कुठे असतो तर त्याच्या आपण त्याच्या पाठीमागे राहिलो असतो. हा पुण्या गिन्यात कामा धंद्याला लागलो असतो तर काय चांगलं झालं असतं ना. लागली तर गावात काय पाय बरं. हा पुण्यात आणायचं काय आहे, काहीच नाही इथं. मराठा पाहिजे आखरी. आता याच्यानंतर तुम्ही काही केलं उसापाटीचे धंदे, स्पेशल मी आपल्या पोलीस ठाण्यात जाईन तुमच्या नावाचा रिपोर्ट देईन असं झालं म्हणून. हा बायको काय मी जळ टाकून द्यायची होय बाई. हा खाण्यापिण्या एखाद्या टायमात रागवी झाला तर भाजी जळ टाकून देईन. खा रे बा नवऱ्या, खा आणि मर तिकडे गपचूप. बाई आहे बाई, 2 हात लांब राहिला. अहो नाही ना, काहीच नाही. टेन्शन घेऊ नको. आता असे कामही करत नाही. आता मी लावलं डोकं, आता बराबर करतो मी. जाय फक्त पाणी घेऊन ये. भाषा तोंड बंद करणं म्हटलं. त्या मामीला तेच तर राग येऊ राहिला एवढ्या मोठ्या वेळचा. तू हसू पाहू राहिला. तोंड बंद करणं थोडस. हा तोंड बंद कर, गपचूप बस शांततेत. मग नंतर आपला प्लॅन आहे काय करायचं आहे तर. शांत राहा, लढू गिडू नको आता. मामा म्हटलं काय करता काय एवढ्या मोठ्या पैसे, 70,000 रुपये. हा मला वाटतं दादाचे बंडल दिसले ते. एवढ्या मोठ्या पैशाचं करायचं काय. तुम्ही सांगा बरं आता तुमचं डोकं काय चाललं. तर 6 क्लेम तर करा. काही नाही काय लोकांना माहिती उद्या एवढे मोठे पैसे आहेत काय करणार मामा. हा काही डोकं विकत सांगा. सर्वाला थेट जर सांगून दिलं तर व्हिडिओ कोण पाहणार. बायडा व्हिडिओ कोण पाहणार. तेच तर आपली एक खासियत आहे. ठीक आहे, लोकांना वाटलं पाहिजे नाही बा काही नाही डोकं आहे मामापाशी. हा एकदमच जर काही मोठ्या बात्या फेकून दिलं तर झेलल्या तर पाहिजे लोकांना. शांततेत करायचं. पैसा आहे कोणाला माहिती नाही. घरातल्या माशीला माहित नाही पडलं पाहिजे घरात पैसा आहे म्हणून. शेजार आहे ना, शेजार धर्म माहित नाही पडला पाहिजे का शेजारात पाहिजे पैसे एवढे पैसे तेवढे पैसे. शांततेत राहायचं. भोकाला असा मोसवाचा आहे का बा. सोमारल्या माणसाला वाटलं पाहिजे एकदम अरे बा गाडी कशी याच्याशी पैसे होते. त्या दिवशी पीठ मागायला आलता घरी ना, आज पाहिजे तर फोडीला असं वाटलं पाहिजे लोकांना. नाही तर हे 4 चौघात आंध्राला गाडी असं नाही. एकदमच झुपचाप मध्ये. असं का मामा. ठीक आहे, तुमचं डोकं वापरून पाहायला. एवढ्या दिवस वापरून चाललं तर आमचे तुमचे 2 तिघायचे तर तुमचं पाहू. आता थांब पहिले मला एक फोन लावू दे. रामखेडले फोन लावतो. शिवलाल टोयगडे. मामा म्हटलं आपण बाहेर ना म्हटलं हे पोतान काय आमचे लॉकेट आणि काय चष्मेन हे ते. थांबा ना म्हटलं जरा बाहेर लावू ना म्हटलं बाई. मामी पाहिजे तर बदला ना आपल्याला. थांबा ना गडबड काय करू राहिली. हो आताच तर कॅरेक्टर लागला का आपला खतरनाक. कारण की आता पैसा चष्मा गॉगल हेच तर पाहिजे खतरनाक. आता आपली खरी सुरुवात आली. तू असं कर, शिवलालने फोन लाव. चल फोन लगाव शिवलाल को. मी लावतो. हा मामा स्पीकरवर आहे म्हटलं, बोला तुम्ही. हॅलो, शिवलाल टोयगोडे बोलतो म्हटलं, भाकार मित्र संघटना. कोण बोलताय. परत भाकर मिळतो आहे. हॅलो शिवलाल भाऊ म्हटलं, मामा बोलतो म्हटलं सोनार जेवण. काय म्हणते चुकटा. अरे बोला काय म्हणता बाकी. कशासाठी म्हटलं संदर्भात फोन लावला म्हटलं आम्हाला. कसं काय विचारण्यात आलं म्हटलं. इकडे आपल्याला व्याजाने पैसे वाटायचे म्हटलं रामखेड मध्ये. ठीक आहे, 10 रुपये टक्क्यानं 2 रुपये टक्के तुम्हाला देईन. हा मार्जिन 2 रुपये टक्के तुम्हाला, 10 रुपये टक्क्यानं आपल्याला पैसे वाटायचे. 8 रुपये टक्के मी ठेवलं. बघा म्हटलं गिरायक आपल्यासाठी. ठीक आहे, 4-5 गिरायक बघा मस्त पैकी. आणि महिना घेऊ म्हटलं आपण. हा वर्षाला काही घेऊ नये, 6 महिन्याला काही घेऊ नये. महिना फायदा करू. ठीक आहे, बघा असाल कोणी तर आलो तुम्हाला भेटायला. आहे का तुम्ही फ्री. मीटिंग भरवा थोडीशी, जरा लोकांना प्रचार करा. मीटिंग बाहेर तुला माहिती द्या का बा तुम्ही शिवलाल भाऊ आपण पैसे वाटवणार आहोत म्हणून 10 रुपये टक्क्यानं. काय तुमची टक्केवारी काय तुम्ही बराबर हिशोबशीर सांगा. मी 10 रुपये टक्क्यानं तुम्हाला देणार. हा बघा असेल कोणी तर येऊ मी तुम्हाला भेटायला. आता हायस किती लोक. हा या मग या घरी. तसं काय म्हणते बा निंबा झाडाखाली उभा जावं म्हटलं. सावलीत उभा या तुम्ही. 2 मिनिटात तुम्ही पोहोचता. जायच कोणतं दूर.
काका म्हटलं बराबर गोष्ट करता म्हटलं तुम्ही, त्याला 10 रुपये टक्क्यानं मार्जिन लावून बराबर सांगा. 8 रुपये त्याला आपल्याला द्यायचे म्हणा, 2 रुपये त्याला ठेवायचे. ठीक आहे. मूर्तिजापूर मध्ये बायपास इकडे तिकडे जिकडे आहे सर्व इकडे हिरो फिरो म्हणा, आणि टेन्शन नाही पैसे काढायचा आपला. तुम्हाला माहिती आहे झटका कसा असतो तो. सर्वात महत्वाची गोष्ट त्याला म्हणा माणसाला द्यायला परत बायाला येते. बायात कसा ट्रेंडिंग काम चालू आहे, ट्रेंडिंग मध्ये बाया आहे आता. तसा बाया कशा घेते तसंही पण आणून देते. माणसं सहायचे दारू पिऊन भुलून जाते. सकाळी घेते आणि संध्याकाळी आपल्यावर सारखे होते. त्याच्यावरच बायाला दे. बायाला घरी पैसे मागायला आले का बाईला म्हटलं का बरं होते. ठीक आहे. हलायच्याच पैसा. हो साहेब काय झालं? हो साहेब चालते ना, काही प्रॉब्लेम नाही ना. अजून काही बघा मग तू आला का नाही, एवढा वेळ झाला त्याला विचारा, फोन लावा नाही तर. नाही आला असं तू आला, बघतोस तू आला. बघा गल्लीतून येऊ आला. तू आला काय राजा शिवला एवढा टाइम असतं का? तुला माहित नाही का आपलं काम तडफडत पडपडत काम आहे? तुला माहित नाही का सोनरी रामखेड आहेस किती जवळ असतात? 2 मिनिटावर असता. 2 किलोमीटरने लोकांना का लहान पोरग धावत घालतात तिथे पोहोचते लगेच आज. ठीक आहे. पण आता बा तुला सांगतो सर्वात महत्वाची गोष्ट. आता साहेब काय म्हणते, आपले मामा साहेब म्हणते का फक्त बायाले पैसे दे, माणसाले नको देऊ. माणसं आले का दारू पेते म्हणजे संध्याकाळी रात मारते म्हणते. त्याबरोबर बायालेच पैसे दे, माणसाले कॅन्सल करून टाक. आणि सुरुवात 2 आणि 3 हजार रुपयाची करूच नको. सुरुवात 5-10 बस. याच्यावर तर लय झालं तर 15, त्याच्यावर तर झालं तर 20, याच्यावर तर हात टाकूच नको. ठीक आहे. बाईले बचत गट दिल्यासारखं असं कर. 10 बाया जमा कर, 10 बायाले एवढे पैसे देऊन टाक. ठीक आहे. आणि आम्ही महिना भरला त्या पैसे येणार, त्याचे 2% त्याची मार्जिन काढून बाकीचे आम्ही घेणार. ठीक आहे. अजून काही तुला वाटत असेल तर सांग, लगेच बोलून घे. चांगली संधी भेटली आहे, सोडूच नको. 20 लाखाचे नाही निदान तरी 2 लाख रुपये महिना होते. 2 लाखाचा नाही निदान तरी 20,000 तर येईन आपल्याला. 2 रुपये टक्के 1,80,000 जाऊ दे ना. आपला काय प्रश्न आहे? फुकटाचा ह्या आहे ना इथं जवळ. टेन्शन घ्यायचं काम नाही. आपल्या दबदबा राहते. 20,000 रुपये महिना आहे भेटते. खेड्यात काय भेट राहिलो? हा, घरदार को लोकांचे बराबर राहत नाही, काही नाही राहत. तस करला का चालते म्हटलं. पण आता तुम्ही कसं एकदम पैसे देसा, लोकांनी घेतले तर बरं, नाही घेतले तर बरं. कसं करायचं? कसं एखादा महिना नका देऊ, थोडे द्या. जसे लागेल तसे घेतो. आणि राहिला प्रश्न असा का बा तुम्ही म्हणसान बाईने पैसे दिलेच नाही, त्याच घेतले, असं नाही घेतलं तसं नाही घेतलं, त्याच्यावर काय करायला पाहिजे तुम्ही सांगा बा. मार्गदर्शनसाठी आता काय 10-20 हजाराची काय घेऊ शकतो? चेक घ्यायचा बस, दुसरा काय पर्याय नाही. आता कसा आहे, पैसा कसा संबंधात द्यानं ही चुकीची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का बा हा ज्याला गरज आहे बा, असं नाही का एकदम 15-20%, साधारणतः 10 रुपये टक्का, 5 रुपये टक्का परिस्थिती बघून द्यायची. आणि म्हणजे त्याची काम पण भागते. आणि प्लस असे आहे का देणारे पाहिजे. आपले पैसे घेतले तर देणारे पाहिजे, हा हिशोबाने द्यायचं. आणि दुसरी गोष्ट अशी का पैसे देता हो, पण काही नाही काही लिखित 10-20 रुपये घ्यायला परवडत नाही. तर मग त्याआधी मग तुम्ही चेक घ्यायचा. त्याला म्हणा ब्लँक चेक दे म्हणा, त्याला सिग्नेचर मारून. साधारणतः ज्या दिवशी आपल्याला तर वाटत ज्या दिवशी याच्या अकाउंटमध्ये पैसे घुसल त्यावेळेस टाकून द्यायचा चेक. पण चेकची तारीख काही टाकायची नाही. ज्या दिवशी बघायचं फक्त. आपल्या कसं गावात राहते तर आपल्याला संबंध माहितीच राहते, कोणाचा बचत गट येणार आहे, कोणाचा काय तर कोणाचा काय. आणि चेक तसा हिशोबाने टाकून द्यायचा, लगेच आपल्या विड्रॉल होऊन जाते. किंवा कॅशचं करायचं, कॅशलेस. हे माझ्या अंदाजाने हे ओके वाटते. मग नाहीतर मग हा कसं आता गावात कसं असल्यामुळे नजरेवर नजर पडते. 10,000 5,000 रुपयासाठी आपल्याला काही घरी जात नाही. पण साधारणतः तो माणूस समोरला माणूस घाबरते ना आपल्याला. आम्ही काढणार आहे, कसं काढायचं, काय काढायचं आहे ते काढतो. चालते म्हटलं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. मग द्या मग पैसे. काय देणार आहे कुठे? 10-20 हजार रुपये देऊन द्या. मग लगेच घरी घेऊन जातो. संध्याकाळी प्रचार करतो, काय बघतो काय होते तर. ठीक आहे. मग साहेबांना सांगतो, बोलावतो. तर साहेब पण झाला का माझी कट्टर नामा 60-70 काय हजार आले का? तो काय एकदम हवेतच राहते. साहेब या म्हटलं. नमस्कार मामा. नमस्कार शिवलालजी, नमस्कार. काका देऊन द्या म्हटलं यांना बॅग. आणि त्याच्यात 1,70,000 रुपये दिले तुले. ठीक आहे. त्याच्यात बॅग मध्ये 1,70,000 रुपये. बाकीचे काय कमी जास्त लागले तर मग सांग. ठीक आहे. चला मामाजी, चला आपल्याला दुसऱ्या गावात पण जायचं, काम करायचं. चला. थांब शिवलाल, तुला एक बॅग देतो. चल ठीक आहे मग शिवलाल. चलो शिवलालजी. हा चला ठीक आहे.